was not responding here. That's why I needed to close it. If anyone having any query in this, please ask me. I'm opening the slides once again. So second correction, how much it has come? Minus 0.092. Minus 0.092 or 96. So, माझा 0.096 आलेला आहे. Apply the correction and find out the corrected flow. सर माझं -0.092 आले, तेवढं चालू शकतं काय? हो ठीक आहे चालेल. पण ते करेक्शन आहे ना, मग सो जरा सुद्धा कमी जास्त झालं तर चालेल का? नाही नाही चालतं, कारण ते कसं आहे अँटी क्लॉकवाईज मधून मायनस करतो आपण आणि क्लॉकवाईज मध्ये प्लस करतो, त्यामुळे त्याची ऍडिशन मध्ये काही फरक पडत नाही. तुम्ही जर चेक अप्लाय केला तर चेक बरोबरच येणार त्याचा. चेक ला अप्लाय करून बघितला का तुम्ही? नाही, अजून स्टेप करते पुढची. करेक्टेड फ्लो फाइंड आउट करा. सर येते बरोबर, चेक केलं परत. नो प्रॉब्लेम.
Other students, please put your answers in the chat box. Correction, whether you have what correction you have got for the second trial. We want to solve one more such kind of problem in this lecture, or should we move ahead to the next point? सॉरी हे दस को चालला गेली तसं. आम्ही आता काय केलं माहिती आहे का? हे सी ड्राईव्ह वरती सगळे आपले झूमचे होते का लेक्चर हा ते बोलून टाकले. सी ड्राईव्ह वरती लोड लिहायला होतं त्याच्यामुळे आता एक झूम लेक्चर्स नावाचं फोल्डर केली त्याला टाकली. त्याची लिंक जी आहे का ती पाथ बदलून सेटिंग मध्ये जाऊन पाथ बदलून इकडे टाकावं लागतं. डी ड्राईव्ह हा डायरेक्ट हा झाला सोडून प्रॉब्लेम सगळ्यांचा नाही. किती आलं तुमचं करेक्शन? झालं. 09 पुढं काय फक्त 0.09. सी पुढचा अजून एक प्रॉब्लेम घ्यायचा का आपण पुढचा पॉईंट घ्यायचा? प्रॉब्लेम घ्यायचा का पॉईंट नवीन घ्यायचा? प्रॉब्लेम घ्यायचा.
येस, जे ऑनलाईन विद्यार्थी ऐकतात त्यांच्यापैकी मला रिस्पॉन्स पाहिजे. ऑनलाईन असले की काय कुठल्या जगात असेल काय रिस्पॉन्स करत नाही. नवीन पॉईंट घ्यायचा. की आता स्लाइड बंद करूया. See, we will एक प्रॉब्लेम तुम्हाला मी देतोय, तो प्रॉब्लेम तुम्ही नंतर घरी सोडवा आणि त्यानंतर आपण थेअरीचा पॉईंट घेऊया या ठिकाणी. Okay, note down the problem. This is hammer surface. Right on the problem. Solve the network given in problem. मी अगोदर जो प्रॉब्लेम सोडवलेला आहे त्याच प्रॉब्लेम मध्ये काय करायचं तुम्हाला, एक ऍडिशनल एक लूप पाईप टाकायचा आहे एसी, डायग्राम तुम्ही काढून घ्या. सॉल्व द गिवन नेटवर्क इन प्रॉब्लेम इफ देयर इज ऍडिशनल पाईप एसी इन द नेटवर्क. ऍडिशनल पाईप एसी इन द नेटवर्क. एक सेंटर लाईनला डायगोनल एक पाईप टाका त्या ठिकाणी एसी. त्याचा डिस्चार्ज या 10 डिस्चार्ज बदलतील बघा. आता डिस्चार्ज बघा, यातले जे डायग्राम करले त्या पद्धतीने डायग्राम करा. And how to solve it I will tell you.
झालं डायग्राम काढून सगळ्यांची. सी आता या प्रॉब्लेम मध्ये एक लूप दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण जसं सोडवलं तसं याला पूर्ण हे घेता येणार, आपल्याला रेक्टेंगल नाही घेता येणार. आता याच्यामध्ये आपल्याला दोन लूप झालेत, ही एक लूप एकदा घ्यावं लागेल आणि ही एक लूप एकदा घ्यावं लागेल. ठीक आहे, पण ही जी लाईन आहे हे सर्किट जे आहे ते अगोदर किंवा हे दोन्हीपैकी कुठलंही एक अगोदर घ्या. पण हे जे हा जो पाईप आहे या पाईपला दोनदा करेक्शन आपल्याला अप्लाय करावं लागतं. हा दोनदा त्या ठिकाणी येईल, या लूप मध्ये पण येईल आणि या लूप मध्ये पण येईल. ठीक आहे, मग त्याला सोडवताना कसं सोडायचं? लेट अस से ट्रायल नंबर 1 आपण अप्लाय करतोय. कन्सिडर एबीसी. एबीसी पाईप अगोदर कन्सिडर करतोय आपण या ठिकाणी, ए बी सी. ठीक आहे, मग त्याची अगोदर डायग्राम, सेपरेट डायग्राम काढून घ्यायची. डायग्राम काढल्यानंतर अशा पद्धतीने डायग्राम काढायची आणि ही त्याच्यावरती ट्रायल काढायची, त्यात करेक्शन अप्लाय करायची. करेक्शन अप्लाय केल्यानंतर करेक्शन आणि करेक्टेड फ्लो, करेक्टेड फ्लो या ठिकाणी काढलेली. ठीक आहे, त्यानंतर कन्सिडर लूप एसीडी. एसीडी म्हणजे ही वरची लूप कन्सिडर करायची आणि परत या ठिकाणी सेम स्टेप फॉलो करायची. जमल का सोडवायचं आहे क्लासमध्ये? जमल ना? अशा पद्धतीने हे फर्स्ट ट्रायल आणि सेकंड ट्रायल करेक्शन अप्लाय करा आणि नंतर उत्तर फाइंड आउट करा फायनली. So now I will close this part here. We will move toward the next point. Boundary layer theory. How much time it is taking? Right on the title, boundary layer theory. Boundary layer theory. This is the last point from this unit. Unit number 5. In as per old syllabus, this was the unit number 6, but now unit number 5 and 6 they are clubbed together and it is made unit number 5. So what is boundary layer theory? In the unit number 1, we have studied that what we have studied, viscosity. And what is viscosity? It is resistance offered by the one layer to the another layer, adjacent layer, to its movement. Right. सगळ्यात खालची जी लेयर असते सरफेसला चिटकून कुठलाही सरफेस असेल त्या लेयरची व्हेलॉसिटी काय असते? सगळ्यात खाली जी लेयर असते त्याची काय असते? कमी असते. 0. We can say it relatively zero with the surface. या सरफेसची जी व्हेलॉसिटी असेल
तीच व्हेलॉसिटी सगळ्यात खालच्या लेअरची असते. जर सगळ्यात खालचा हा जो सरफेस आहे, हा सरफेस जर स्टेशनरी असेल तर त्या लेअरची पण व्हेलॉसिटी 0 असेल, आणि हा जर सरफेस मोशन मध्ये असेल तर ह्या सरफेसची जी मोशन असेल दॅट मोशन विल बी द व्हेलॉसिटी ऑफ द लेअर विच इज जस्ट ऍडजस्टंट टू दी सरफेस. ओके, नाव फॉर द सेकंड लेअर, त्याच्यावरती जी सेकंड लेअर ऍडजस्टंट लेअर आहे, it will have some more velocity as compared to the layer which is just below, just adjacent here. जसं आपण वरती जाईल तशी याची व्हेलॉसिटी काय होते, वाढत जाते. ओके, आणि आपण या ठिकाणी व्हेलॉसिटी प्रोफाईल पाहिला होता. या अशा पद्धतीचा आपला व्हेलॉसिटी प्रोफाईल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटला होता. हे सगळ्यात खाली व्हेलॉसिटी 0 ती नंतर वाढत वाढत जाते. ठीक आहे, आणि एक अशी कंडिशन येते की त्यावेळेस ती व्हेलॉसिटी अशी वर्टिकल आपल्याला दिसते, म्हणजे त्याच्या पुढे परत व्हेलॉसिटी वाढत नाही, फिक्स होते. मग हा जो कर्व आहे, ज्या कर्व ह्याच्यापर्यंत आपल्याला ही व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन दिसतं, ज्या पॉईंटच्या नंतर किंवा लाईनच्या नंतर हे व्हेरिएशन आपल्याला 0 निग्लिजिबल होतं, म्हणजे व्हेलॉसिटी फक्त एकाच व्हेलॉसिटीने ते लेअर जे आहेत ते सगळ्या एकाच व्हेलॉसिटीने फ्लो येतात. ओके, ही जी लेअर आहे त्या लेअर पासूनचा खालचा जो पोर्शन आहे दॅट रिजन इज कॉल्ड एज द बाउंड्री लेअर रिजन. ओके, त्याला काय म्हणतो, आणि ही जी लाईन असते त्या लाईनला आपण म्हणतो बाउंड्री लेअर. ओके, बाउंड्री लेअर म्हणजे काय, इट इज द लाईन और द लेअर below which there is a variation in the velocity, okay, layer by layer, but above which there will not be a much variation in the velocities. All the layers will move with the same velocities. Okay, boundary layer theory, it is limited to this portion. Okay, सरफेसच्या जवळचा जो पोर्शन आहे अप टू सम डेप्थ, जिथपर्यंत व्हेलॉसिटी त्या ठिकाणी व्हॅरी होते, वाढत जाते, आणि एका पॉइंटच्या नंतर ती व्हेलॉसिटी त्या ठिकाणी काय होते, कॉन्स्टंट होते, किंवा त्या ठिकाणी जास्त बदल होत नाही व्हेलॉसिटी मध्ये. सो दॅट लाईन विल बी कॉल्ड एज द बाउंड्री लेअर. ओके, आपण काय म्हणतो, बाउंड्री लेअर. अँड द कन्सेप्ट विच वी लर्न in this boundary layer is it will be called as boundary layer theory. Okay, so this was the main concept here, and what are the things that we are going to learn here, we will see now. When the real fluid flows past a solid body or solid wall, the fluid particles adhere to the boundary. Boundary काय होतं, चिटकून बसतात. And condition of no slip occur. सगळ्यात खालची जी लेअर असते काय होते, त्या ठिकाणी स्लिप वगैरे होत नाही, ती एकदम चिटकून बसते. This means that the velocity of fluid close to the boundary will be same as that of the boundary. जी बाउंड्रीची जी व्हेलॉसिटी असेल तीच व्हेलॉसिटी त्या लेअरची त्या ठिकाणी असते. If the boundary is stationary, the velocity of the fluid at the boundary will be 0. जर बाउंड्री स्टेशनरी असेल तर त्या फ्लुइड पार्टिकलची पण व्हेलॉसिटी त्या ठिकाणी काय असणार आहे, 0 असेल. फार्दर अवे फ्रॉम द बाउंड्री, बाउंड्री पासून थोडं आपण अवे गेल्यानंतर, द व्हेलॉसिटी विल बी हायर, अँड ॲज अ रिझल्ट ऑफ दिस व्हेरिएशन ऑफ व्हेलॉसिटी द व्हेलॉसिटी ग्रेडियंट विल बी एक्झिस्ट. म्हणजे त्या रिजन मध्ये व्हेलॉसिटी ग्रेडियंट हा आपल्याला पाहायला भेटतो. Okay, what is velocity gradient? du by dy, change in velocity with respect to distance or with depth. We will observe up to the boundary layer. Boundary layer पर्यंत आपल्याला हे velocity gradient पाहायला भेटतं. Beyond boundary layer, there will not be a velocity gradient. Okay. The velocity of the fluid increases from 0 velocity on the stationary boundary to the free stream velocity. Okay, that is u. Free stream velocity म्हणजे बाउंड्री लेअरच्या वरतीची velocity असते u velocity, that is free stream velocity of the fluid in the direction normal to the boundary. This variation of velocity from 0 to the free surface free stream velocity in the direction normal to the boundary. Normal to the boundary म्हणजे बाउंड्रीच्या परपेंडिक्युलर, जर बाउंड्री असेल त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ही व्हेलॉसिटीचं आपल्याला व्हेरिएशन आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे, आणि सर्टन लिमिट नंतर ती व्हेलॉसिटी काय होते, व्हेरिएशन कमी होते. This variation of the velocity from 0 to the free boundary stream velocity in the direction normal to the boundary takes place in a narrow region. एक खूप छोटा रिजन असतो, त्या रिजन मध्येच ह्या गोष्टी सगळ्या व्हेरिएशन होत असतात. इन द विसिनिटी ऑफ द सॉलिड बाउंड्री, सॉलिड बाउंड्रीच्या एकदम जवळ, दिस नॅरो रिजन ऑफ द फ्लुइड इज कॉल्ड एज द बाउंड्री लेअर. तो जो रिजन आहे त्या रिजनला आपण काय म्हणतो, बाउंड्री लेअर म्हणतो. The theory dealing with the boundary layer flow is called as the boundary layer theory. त्या theoryला आपण काय म्हणतो, boundary layer theory म्हणतो. So this was about this definition and concept regarding the boundary layer.
So here, from where you will write the definition? The पूर्ण explanations लिहावं लागेल कदाचित. Variation of velocity. इथून लिहा. The variation of velocity from here definition लिहा इथपर्यंत. The variation of velocity from the zero to free stream velocity. The variation of velocity from 0 to free stream velocity in the direction normal. In the direction normal to the boundary. मधल्या पेशीमध्ये वरती सगळ्या अख्ख्या कॉलेज free stream velocity, capital U, you can write in bracket in front of free stream velocity. In the direction normal to the boundary takes place in a narrow region in the vicinity of solid boundary. In the vicinity. Vicinity म्हणजे काय? जवळ, nearhood. Vicinity of solid boundary. Full stop. This narrow region of fluid. This narrow region of fluid is called boundary layer. Is called boundary layer. Full stop. The theory dealing with boundary layer. The theory dealing with boundary layer flow. Boundary layer flow is called boundary layer theory. Is called boundary layer theory. Okay. हा पॉईंट झाल्यानंतर आपलं युनिट नंबर 5 हा संपेल. म्हणजे जुन्या सिलेबस प्रमाणे आपला सिलेबस संपणार आहे या ठिकाणी. पण नवीन याच्यामध्ये 4 युनिट तुमचे पाठवले. अजून 4 युनिट तुम्हाला पुढे शिकायचे. ठीक आहे. आणि ते आपल्याला कव्हर करण्यासाठी आपण दुसऱ्या एका सरांना 2 युनिट आपण दिलेले आहेत. अदरवाईज ते कव्हर करायला थोडं अवघड होईल. साधारण 17 मार्च पर्यंत आपल्याला सिलेबस हे करायचं. आणि प्रॅक्टिकल पण आपल्याला अजून घ्यायची राहिलेली बरेच. दॅट्स वाय मूव अहेड. See here, this is the diagram show over the solid boundary, solid body. या ठिकाणी आपल्याला बाहेर भेटेल. या ठिकाणी ही व्हेलॉसिटी जी आहे त्याची वाढत वाढत आपल्याला गेलेली दिसते. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर ही व्हेलॉसिटी अशी कॉन्स्टंट झाली. येस दिसत नाहीये. नेक्स्ट स्लाइड दिसत नाहीये. Is it now visible? Yes, sir.
सो दिस पोर्शन इथपर्यंत जे ह्या व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन आहे, त्याच्यानंतर ही व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन काय होतं, बंद होतं, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी होती. आणि ही जे दिस व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज द फ्री स्ट्रीम व्हेलॉसिटी. आणि हे जे ज्या ठिकाणी व्हेरिएशन होतं, सो दिस रिजन इज कॉल्ड एज द बाउंड्री लेअर. ठीक आहे. दिस कन्सेप्ट बेसिकली इट इज युजफुल मोर फॉर द मेकॅनिकल इंजिनियर्स, ज्या ठिकाणी तुम्ही त्यांना एरोडायनामिक्सचा वगैरे पार्ट त्यांना अंडरस्टँड करावा लागतो, शिकावा लागतो. आपल्या याच्यामध्ये पण आपल्याला ब्रिजेस वगैरे जे असतात किंवा पियर्स असतात, नदीतून पाणी जात असताना या ठिकाणी बाउंड्री लेअरचा कन्सेप्ट जो आहे तो त्या ठिकाणी युजफुल होऊ शकतो. ठीक आहे. एखादी कार चालली असेल तर त्या कारचा शेप कसा आहे, वेदर इट इज एरोडायनामिक ऑर नॉट. ओके. जर असेल तर ती हवा जी आहे त्या हवा या ठिकाणी घेऊन जाऊ शकते. ड्रॅग अँड लिफ्ट नावाचा एक पॉईंट आहे, पुढे आपण तो बघणार आहोत. So this is again the part of this boundary layer theory. A very thin layer of the fluid called boundary layer is in immediate neighborhood of the solid boundary, where variation of velocity from zero at the solid boundary to the free stream velocity in the direction of normal to the boundary takes place. In this region, the velocity gradient du by dy exists, and hence the fluid exert a shear stress on the wall in the direction of motion. The value of shear stress is given by, हे आपण युनिट नंबर 1 मध्ये शिकलो आहोत. सो त्या रिजन मध्ये शिअर स्ट्रेस जो आपण बघतो, ते शिअर स्ट्रेस आपल्याला कसा फाइंड आउट करता येऊ शकतो, बाय युजिंग दिस फॉर्म्युला that which is called as Newton's law of viscosity, tau is equal to mu into du by dy. The remaining fluid which is outside the boundary layer, outside the boundary layer जो आहे त्या ठिकाणी the layer, the velocity outside the boundary layer is constant and is equal to the free stream velocity. As there is no variation of velocity in this region, the velocity gradient du by dy becomes zero. You have gradient त्या ठिकाणी नसेल. Okay. As a result of this, shear stress is zero. हा du by du जर झिरो झाला तर हा shear stress पण त्या ठिकाणी झिरो होऊन जाईल. ठीक आहे. आता बाउंड्री लेअर थेरी याच्यावरती प्रॉब्लेम आहेत, बट बिफोर दॅट त्याच्यामध्ये 2-3 स्लाइड्स ऍड करायचे राहिलेले आहेत. डेफिनेशन्स आहेत तुमच्या, त्या डेफिनेशन्स आपण या ठिकाणी बघूयात. सो लेट मी चेक whether I have downloaded it. Yes. There are definitions here. या 2-3 डेफिनेशन महत्वाचे आहेत, परीक्षेमध्ये थेअरीमध्ये पण विचारले जाऊ शकतात. आणि त्याच्यावरती फॉर्म्युलेज आहेत, त्या फॉर्म्युल्यावरती बेस आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवणार आहोत. या ठिकाणी boundary layer thickness, this one, displacement thickness, momentum thickness, या 3 डेफिनेशन, एनर्जी थिकनेस, स्वीप फॅक्टर, या डेफिनेशन या ठिकाणी आपण बघूया. बाउंड्री लेयर थिकनेस, write down the title definitions. जुन्या यातला बराचसा पार्ट तुमचा कट केलेला आहे नवीन सिलेबस मध्ये, त्याप्रमाणे बघून घ्यावं लागते. बाउंड्री लेयर थिकनेस,
ब्रॅकेट मध्ये सिम्बॉल लिहा डेल. Write on there, it is defined as it is boundary layer thickness. It is defined as the distance from the boundary of solid body, distance from the boundary of solid body measured in y direction to the point y direction म्हणा किंवा त्याला perpendicular direction म्हटलं तरी चालेल. Measured in y direction to the point, comma, where the velocity of fluid is approximately equal to approximately equal to 0.99 times 0.99 times the free stream velocity of fluid. Velocity of fluid. It is denoted by symbol del. It is denoted by symbol del. So what is the boundary layer thickness? See, suppose this is the surface, a surface आहे. या सरफेस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा y डायरेक्शन मधला डिस्टन्स. ओके, ज्या डिस्टन्स जेवढे डिस्टन्स आपण ट्रॅव्हल गेल्यानंतर त्या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आहे, दिस व्हेलॉसिटी इज इक्वल टू दी 0.99 टाइम्स, जवळपास 100% म्हणूया आपण त्याला. इट इज इक्वल टू द फ्री स्ट्रीम व्हेलॉसिटी. याच्यावरती जो फ्लो आहे किंवा जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी, दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज द फ्री स्ट्रीम व्हेलॉसिटी. आणि या ठिकाणी देर इज नो व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, ड्यू बाय dy हा प्रकार या ठिकाणी नाहीये, कारण चेंज इन व्हेलॉसिटीच नाहीये या ठिकाणी. ठीक आहे, या रिजन मध्ये फ्री स्ट्रीम व्हेलॉसिटी. सो दिस लाईन or this distance at which the velocity of the layer is equal to the 0.99 times the free stream velocity, that distance is called as the boundary layer thickness. Okay, त्याला आपण काय म्हणतो, बाउंड्री लेअर थिकनेस म्हणतो. आणि हा जो रिजन आहे, दॅट रिजन इज कॉल्ड एज द बाउंड्री लेअर. हा जो खालचा रिजन आहे त्याला आपण म्हणतो बाउंड्री लेअर. ठीक आहे, याच्या खाली जी व्हेलॉसिटी आहे, याच्या खालची जी व्हेलॉसिटी याच्यापेक्षा कमी असेल, इट मे बी 0.98, त्याच्या खालच्या लेअरची 0.97, 96 अशी व्हेलॉसिटी कमी होत जाते. आणि आपल्या या ठिकाणी व्हेलॉसिटी ग्रेडियंट आपल्याला असं पाहायला भेटतो. आणि एकदा या ठिकाणी व्हेलॉसिटी रीच झाली, नंतरची व्हेलॉसिटी आपल्याला स्ट्रेट लाईन मध्ये आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. म्हणजे त्या व्हेलॉसिटी मध्ये बदल होत नाही, व्हेलॉसिटी रिमेन कॉन्स्टंट. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ दिस बाउंड्री लेअर थिकनेस. त्या बाउंड्री लेअरचा थिकनेस किती आहे? दॅट इज नथिंग बट boundary layer thickness. That distance from the solid object, that is called as the boundary layer thickness. त्याच्यानंतर नेक्स्ट टायटल लिहा, डिस्प्लेसमेंट थिकनेस डेल स्टार. डिस्प्लेसमेंट थिकनेस. in bracket del star. डेफिनेशन जर तुम्ही वाचलं तर लगेच तुम्हाला लक्षात नाही येणार काय आहे. दॅट्स वाय वी नीड टू एक्सप्लेन इट.
So what is displacement thickness? It is defined as the distance measured perpendicular to the boundary of solid body. परत या ठिकाणी डिस्टन्स आहे मेजर परपेंडिक्युलर टू दी सॉलिड बॉडी, जसं आपण बाउंड्री लेयर थिकनेस म्हटलं होतं. It is the distance measured perpendicular to the boundary layer of solid body by which the boundary should be displaced. ही जी बाउंड्री आहे, ज्या डिस्टन्सने आपल्याला जे डिस्टन्स आहे ज्या डिस्टन्सने आपल्याला डिस्प्लेस केली पाहिजे, ओके, टू कंपन्सेट फॉर द रिडक्शन इन द फ्लो रेट, टू कंपन्सेट द रिडक्शन इन द फ्लो रेट ऑन अकाउंट ऑफ बाउंड्री लेयर फॉर्मेशन. सी हियर, हे बाउंड्री लेयर फॉर्मेशन झाल्यामुळं या ठिकाणी काय झालेलं आहे, वेलोसिटी रिडक्शन झाली, बरोबर आहे. वेलोसिटी ऍक्च्युअली किती पाहिजे या ठिकाणी, फ्री स्ट्रीम वेलोसिटी पाहिजे u, पण या रिजन मध्ये वेलोसिटी काय या ठिकाणी, इट इज v विच इज लेस देन u. मग डिस्चार्ज आपल्याला माहिती आहे, डिस्चार्ज म्हणजे काय असतं, एरिया इंटू वेलोसिटी, बरोबर आहे. मग जर हा वेलोसिटी जर कमी झाली तर डिस्चार्ज पण काय होईल त्या ठिकाणी, कमी होईल, बरोबर आहे. मग ह्या बाउंड्री लेयर मुळे जो या ठिकाणी रिडक्शन इन द डिस्चार्ज झालेला आहे, रिडक्शन इन द डिस्चार्ज, सो किती आपल्याला ही बाउंड्री जी आहे ती शिफ्ट करावं लागेल, की जी सॉलिड ऑब्जेक्ट जो आहे तो किती खाली ती आपल्याला शिफ्ट करावं लागेल, हाऊ मच डिस्टन्स वी हॅव टू शिफ्ट इट डाऊन सो दॅट वी विल गेट दी ऍक्च्युअल डिस्चार्ज. जो अगोदरचा डिस्चार्ज होता आपल्याला ओरिजिनल विदाउट बाउंड्री लेयर, तो डिस्चार्ज आपल्याला त्या ठिकाणी भेटेल. सो दॅट डिस्टन्स बाय विच वी हॅव टू शिफ्ट दिस बाउंड्री, that distance is called as the displacement thickness. Okay, try to imagine the things what I am telling. It is defined as the distance measured perpendicular to the boundary of solid body by which, okay, the boundary should be displaced. Boundaries आपण डिस्प्लेसमेंट जर आपण या ठिकाणी केलं तर तो डिस्चार्ज आपल्याला सेम मिळेल. बाउंड्री शुड बी डिस्प्लेस्ड टू कंपन्सेट फॉर द रिडक्शन, म्हणजे या ठिकाणी जे रिडक्शन झालेले डिस्चार्ज ते रिडक्शन कंपन्सेट करण्यासाठी किती डिस्टन्सने आपल्याला ही बाउंड्री खाली शिफ्ट करावं लागेल. ओके, दॅट डिस्टन्स इज कॉल्ड एज दी बाउंड्री लेयर, that is called as the displacement thickness. It is denoted by symbol del star. Okay, it is also defined as the distance perpendicular to the boundary by which the free stream is displaced due to the formation of boundary layer. The free stream काय झाली, डिस्प्ले झाली वरती due to the formation of boundary layer. It is given by mathematically. This is the formula to find out the displacement thickness. Displacement thickness कसा काढायचा त्यासाठीचा हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. डेल स्टार इज इक्वल टू इंटिग्रल बिटवीन द लिमिट, इंटिग्रेशन बिटवीन द लिमिट 0 टू डेल. ओके, मॅक्झिमम कुठपर्यंत जाऊ शकतो, बाउंड्री लेयर थिकनेस पर्यंत जाऊ शकतो. 0 इज द मिनिमम लिमिट, maximum is the del in bracket 1 minus u upon small u upon capital U into dy. Okay, this is the formula for displacement thickness, where u is the velocity of fluid at elemental strip, एक खालची velocity या ठिकाणी. u is the free stream velocity of the fluid. Okay, maximum velocity is the u. dy is the thickness of elemental strip. Okay, stripचा thickness या ठिकाणचा. आणि y is the distance of elemental strip from plate. म्हणजे एखादी स्ट्रीप जर आपण या ठिकाणी कन्सिडर केली तर ह्या याच्यापासूनचा डिस्टन्स किती आहे त्याचा, सो दॅट डिस्टन्स इज कॉल्ड एज द y. ओके, सो दिस इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर दिस डिस्प्लेसमेंट थिकनेस. सो हियर you note down this definition up to this and then write down the formula. For the definition, the displacement thickness, and write down this formula. It's a wonderful answer. Log in for presentation.
त्याची थिअरी थोडी समजायला हवी पण प्रॉब्लेम सोपे आहे त्याच्यामध्ये. जे फॉर्म्युले दिले ते फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील. फॉर्म्युल्याचा वापर करूनच आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे त्याच्यामध्ये. The time is about to finish. I have taken your attendance. Do it fast. So there are three definitions. It remain momentum thickness, energy thickness, and factor is there. Shift factor, I think. Energy thickness and shift factor. Point at left. Would apply it lecture. So let us stop here. Is it over, all of you? With a reply. Definition लिहून झाली का वरती? ज्यांची राहिली असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. So let us stop here now. Thank you for your patient listening.